बीडच्या परळी मतदारसंघामध्ये मतदानाच्या दरम्यान अनेक गैरप्रकार झालेत। मतदारसंघातील 122 केंद्रांवर बोगस मतदान झालेलं असून या ठिकाणी फेर मतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। निवडणूक विभागाला देशमुख यांनी पत्र लिहिलेलं आहे। परळी मतदारसंघात फेर मतदान घ्या, 122 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात यावं अशी थेट मागणी त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। परळीमध्ये महायुतीकडून धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख अशी लढत होतीये। या मतदारसंघामध्ये आता अनेक गैरप्रकार झाल्याचा देखील आरोप केला जात आहे। मतदारसंघामधील 122 या केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्यात यावं अशी मागणी राजेसाहेब देशमुखांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। परळी तालुका आणि परळी शहर याच्यामध्ये फेर मतदान व्हावं अशी विनंती त्यांना केली। अनेक ठिकाणी जे बूथ फोडलेले आहेत तर ते तुम्हाला काय नेमकं तिथं नाही, त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे जिथं त्यांना तिथं ते बोगस त्यांचे फक्त परळी तालुक्यात आणि परळी शहरात बोगस केलं आणि आमच्या मागे पोलीस लावून दिलं। जिथं जे घटना त्यांच्याच अधिकाऱ्यांनी घटना त्यांच्याच गुंडांनी घटना घडवायची आणि आमच्यावर गुन्हा नोंद करायचा आणि पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे लावून द्यायचं। आम्हाला हैराण करून सोडलं त्यांनी काल, म्हणजे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला साहेब सगळ्या यंत्रणेनं।